वेद मनाचा शोध बातमीचा, नायकांचा नायक राष्ट्रनायक RSTC न्यूज नेटवर्क। नमस्कार, RSTC न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। परळी तालुक्यातील मौजे दादाहरी वडगाव येथील बौद्ध तरुणीच्या छेडछाड केल्याप्रकरणी व बौद्ध तरुणावर खोट्या केसेस दाखल केल्याप्रकरणी सर्व बौद्ध समाजाच्या वतीने परळी तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शने आज करण्यात आली। परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे दिनांक 26/1/2022 रोजी बौद्ध तरुणीची छेडछाड केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संबंधित तरुणावर छेडछाड व ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। परंतु दुसऱ्याच दिवशी संबंधित प्रकरणात साक्षीदार असणाऱ्या तरुणावर कलम 327चा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे बौद्ध समाजाच्या वतीने व विविध पक्ष संघटनाच्या वतीने आज दिनांक 31 जानेवारी 2022 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय परळी येथे समस्त बौद्ध समाजाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी प्रशासनाला निवेदन देऊन दादाहरी वडगाव येथील बौद्ध तरुणावर ज्या खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत त्याचा तपास करून त्या मागे घेण्यात याव्यात, तसेच गुन्हेगाराला पाठीशी न घालता बौद्ध तरुणास अटक करणाऱ्या ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांना त्वरित निलंबित करण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे। यावेळी भास्कर नाना रोडे, प्राध्यापक दासू वाघमारे, गंगाधर रोडे, सुभाष वाघमारे, वैजनाथ जगतकर, माधव ताठे, सचिन कागदे, सोपान ताटे, अनंत इंगळे, सुनील कांबळे, पंडित झिंजुर्डे, सुरेश रोडे, प्राध्यापक विलास रोडे, केशव गायकवाड, अनंत गायकवाड, रवी मुळे, गपारशा पठाण, संजय जगतकर, भैयासाहेब आदोडे, गौतम आगळे, दत्ताभाऊ सावंत, राजाभाऊ रोडे, रमेश मुंडे, मनोहर मुंडे, जितेंद्र मस्के, दयानंद शिंदे, रमेश मस्के, अशोक पोटभरे, धमानंद क्षीरसागर, राजाभाऊ मुंडे आदी उपस्थित होते। RSTC न्यूज नेटवर्क परळी।